बाई तुझा आशीर्वाद या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असं ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण जेव्हा अवनी ही दांगट्यांच्या घरी येते आणि तेव्हा त्या घरामध्ये तिची पहिली सकाळ असते, तेव्हा ती सगळी साफसफाई करते. पण तिला एक सवय असते की तिच्या घरी ती रोज सकाळी देवाची देवपूजा करायची तिच्या घरामध्ये. तेव्हा ती उठून बोलते देवघर कुठे आहे. तेव्हा सगळेजण तिला देवघर दाखवतात आणि तिच्यासोबतच जातात. तेव्हा अवनी बोलते धनराजला, हे काय आहे धनराज. तेव्हा तो बोलतो देवघर आहे मॅडम. तेव्हा ती बोलते हे देवघर. तेव्हा तो बोलतो हो देव. ती बोलते तुम्ही देव साफ वगैरे पूजा वगैरे करत नाही का. तो बोलतो करतो ना. अवनी बोलते असं कसं करत असतात तर एवढी खराब नसतंच ना. तेव्हा तो बोलतो नाही. अवनी बोलते तुम्ही खरंच करत नाही. तेव्हा तो बोलतो कधी कधी करत होतो, रोज नाही. तेव्हा अवनी बोलते हे घे थाट तिथे जाऊन ठेव त्या टेबलवर. तेव्हा धनराज थाट ठेवतो आणि अवनी सगळे माळा वगैरे जे जाळायला टाकलेले असतात ते काढते आणि सगळे देव काढून एका प्लेटमध्ये घेते आणि बोलते हे सगळे देव तुम्ही चौघजणी साफ करा. तोपर्यंत हा देवार आणि मी इथली भिंत स्वच्छ साफ करून घेते आणि पुसून घेते. तेव्हा ते बोलतात ठीक आहे. सगळे बोलतात ठीक आहे वहिनी आणि धनराज पण बोलतो ठीक आहे. तेव्हा सगळेजण देव साफ करायला घेतात आणि अवनी देवारा साफ करायला घेते. तेव्हा अवनी देवारा स्वच्छ करून एकदम छान असा भिंतीला वापस लावते. तेव्हा त्यांना बोलते तुम्ही पटापटा हात चालवा आणि देव साफ करा. तेव्हा सगळ्यांनी एकदम स्वच्छ असे देव साफ केलेले असतात आणि अवनी बोलते द्या आता ते देव आणि जा पण तू बाहेरून फुलं घेऊन ये. तेव्हा तो जाऊन बाहेरून फुलं घेऊन येतो. अवनीने सगळे स्वच्छ केलेले देव अवनी देवाऱ्यात ठेवते आणि हळदी कुंकू वाहून देवाला दिवाबत्ती करते आणि एकदम फुलं ठेवते आणि बोलते आता कसं देवघर वाटतं. असं देवघर असायला पाहिजे, नाही तर तुमचं देवघर कसं होतं त्यात देव पण दिसत नव्हते, आता देव दिसतात की नाही. तेव्हा सगळे बोलतात हो एकदम छान आहे आता देवघर. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब.